नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज त्या हिरव्या मिरच्याचा झणझणीत असा ठेचा बनवणार आहे. यासाठी ते मिरच्या देठं काढून घ्यायचे आणि कच्चे शेंगदाणे वापरायचे. तर एकदम छान चवदार असा ही ठेचा होतो. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता सर्व मिरच्या इथं देठ काढून झालेल्या आहेत. तर मिरच्या बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून ठेवायच्यात. तर ही मिरच्या मी धुवून ठेवल्या होत्या अगोदर. आता इथं खलबत्त्यामध्ये थोडंसं मोठं-मोठं शेंगदाण्याचं कुटून घ्यायचे. या पद्धतीनं मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. आता गॅसवर कढई ठेवायची आणि तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये. 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मिरची भाजून घ्यायची. मिरची भाजल्यामुळं पित्ताचा ज्यांना त्रास आहे त्यांना त्रास होत नाही. कच्ची मिरची वापरल्यास पित्ताचा त्रास होतो. यासाठी ती मिरची भाजून घ्यायची. मध्यम गॅसवर छान अशी मिरची भाजून घ्यायची. आता इथे मिरच्या भाजलेल्या आहेत. थोडंसं थंड झाल्यावर वाटून घ्यायचे. बघू शकता. आता इथे मिरची थंड झालेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची. हे यातच आता चवीनुसार मीठ आणि थोडेसे जिरे टाकायचे. जिरे टाकल्यामुळं पोटात भडभड होत नाही ही मिरची खाल्ल्यास. आता याच कढईमध्ये तेल टाकायचे आणि 1 चमचाभर. आता वाटलेल्या मिरच्याची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचे. आता जास्त करपू पण द्यायचं नाही. लगेच शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे आणि आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून शिजवून घ्यायचे. तरी 2-4 दिवस असं मिरचीचा ठेचा टिकतो. आता बघू शकता एकदम छान असं शिजत आलेलं आहे. आता याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकला तरी आणखीन छान लागतो किंवा दही टाकायचं. पण मी हे दोन्हीपैकी एक पण टाकलेलं नाही. आता इथं मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.